नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या वाटा स्टेशन, मोराळे मायने आणि मुळशी 3 ठिकाणी मित्रांनो भव्य दिव्य मैदान आहेत. वाटा स्टेशनचं मैदान ओपन आहे. त्याच्यानंतर मुळशीचं सुद्धा ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे आणि मोराळे मायने हे आदत बैल मैदान आहे. तर वाटा स्टेशनमधील प्रथम आपण काही टॉप नंदींचे गट बघूया. भोपर्डीकरांचा लाडू आपल्या वाटा स्टेशन मैदानामध्ये गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 वरून पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर शंभू आपला गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 6 वरून पळताना दिसेल. त्याच्यानंतर सप्त हिंदकेसरी भारतच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 8 वरती. तर आपला भारतसुद्धा या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर सर्जा आणि मल्हार ही जोडी आपला गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 1 वरून पळताना दिसू शकते. त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा हिंदकेसरी सचिन गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 3 वरून आपल्याला पळताना दिसेल. त्याच्यानंतर जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आपला गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 3 वरून पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर रायफल 81च्या नावाने देखील चिठ्ठी आहे. गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 3 वरती. या गटात आपल्याला सिकंदर किंवा रायफल पळताना दिसू शकतो. आत्ता आपण मित्रांनो बघूया मोराळे मायनी या मैदानातील काही टॉप नंदींचे गट. तर रेटरेकरांचा राजा आपला गट क्रमांक 2 मधून तास क्रमांक 3 वरून पळताना दिसेल. त्याच्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या नावाने देखील गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 7 वरती चिठ्ठी आहे. तर बाब्यासुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानात आपला पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा वॉन्टेड गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 3 वरून आपला पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर आदत किंग पुष्पराज आपल्याला गट क्रमांक 3 वरून तास क्रमांक 7 वरून पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा घाणणकरांचा बाब्या आपला गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 वरून पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर आदत सर्जाच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 5 वरती. त्याच्यानंतर बागड आणि पिस्टन गट क्रमांक 8 वरती तास क्रमांक 1 वरून या नंदींच्या नावाने चिठ्ठी आहे. त्याच्यानंतर साखरवाडी बावरा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा बावरे आपला गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 7 वरून पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर सेमीचा बादशाह म्हणून याची ओळख चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा मानगरकरांचा वादळ आपला गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 3 वरून पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो मुळशी मैदानात मुळीश्वर धुमाळ यांच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. सुरुवातीला गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 वरती. तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 4 वरती. तर या गटात आपला मुळीश्वर धुमाळ यांच्या दावणीतील साम्राज्य किंवा महाराज किंवा वादळ हे नंदी पळताना दिसू शकतात. असे अपडेट आहे की मित्रांनो बकासूर उद्या पळणार नाही. बकासूर आरामावरती आहे. मला वाटतं बकासूर कोकणात येणार आहे, त्याच्यामुळे बकासूर आरामावरती आहे. तर महाराज आणि साम्राज्य उद्या आपल्या या मुळशी मैदानात दिसू शकतात. तर या तिन्ही मैदानातील सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा. अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.